हॅलो फ्रेंड्स, माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे स्वतःलाच तयार करत, कारण की सकाळी उठणं खूप कंटाळवाणी गोष्ट आहे माझ्यासाठी. सो थोडी रेडी झाले आणि वॉकला गेले. मस्त वॉक करता करता सूर्य उगवला होता आणि इतकं सुंदर दिसत होतं आणि रोड पण एकदम मोकळा होता. सो खूप पॉझिटिव्ह थॉट्स येत होते आणि खूप छान वाटत होतं. वॉक झाल्यानंतर मी घरी आले आणि चेक केलं की माझे स्टेप्स किती झाल्यात. सो माझा जो गोल होता तो कंप्लीट झालेला होता आणि त्याच्यानंतर मी फ्रेश व्हायला घेतलं, कारण की रेडी व्हायचं होतं. गुढीपाडवा होता, आज छान दिवस होता. सो मराठी शृंगार करायचा होता, जो आपला शृंगार आहे, साडी बांगड्या वगैरे ते सगळं. नंतर साडी नेसायला घेतली, पण ते थोडंसं कठीणच आहे, त्या निऱ्या होत नाहीत. आणि त्याच्यानंतर झालं, बट एक मस्तपैकी मिरर सेल्फी घेतली, बिकॉज ते खूप मॅन्डेटरी आहे माझ्यासाठी. त्यानंतर गुढीसाठी मी हार बनवायला घेतला. हार बनवून झाल्यानंतर गुढी छान उभारून त्याची पूजा वगैरे केली. मी कलशसुद्धा मांडलं होतं. सो पहिले गुढीची पूजा केली, त्याच्यानंतर त्या कलशाची पूजा केली. छान अशी स्थापना केली होती आणि खूप छान वाटत होतं, खूप पॉझिटिव्ह वाटत होतं, कारण की आज दिवसच खूप पॉझिटिव्ह होता. पूजा छानपणे एकदम संपूर्ण पार पडली. त्याच्यानंतर जे नैवेद्य ठेवलं होतं मी, गूळ आणि कडीलिंबाचा पाला, जे प्रसाद म्हणून मी जतीनला भरवलं आणि सेम त्याने ते मलाही भरवलं. त्याच्यानंतर एवढं फनी मोमेंट होता की तो पाला खूपच कडू होता आणि त्याचा तोंड बघण्यासारखं होतं. सो फायनली थोडंसं कडू आणि थोडंसं गोड हवंच. सो पूजा पण खूप सुंदर झाली होती. त्याच्यानंतर मी नैवेद्याची तयारी केली, मसाला वगैरे रेडी केला. आज गोड म्हणून खीर आणि पुरीचा बेत होता. सो पुरी मी तेलात टाकली आणि तेवढी छान फुलली होती. तसं मला जेवण खूप छान बनवता येतच. सो नैवेद्य झाल्यानंतर मी गुढीला नैवेद्य दाखवलं आणि त्याच्यानंतर जे आमचे दीर आणि नणंद आहेत छोटे छोटे, त्यांना मी जेवायला दिलं. मस्त पोट भरून जेवत होते ते. त्याच्यानंतर फ्रेश झाले आणि खूप बरं वाटलं, रिलॅक्स वाटलं आणि हा होता माझा आजचा दिवस. बाय.